हॅलो फ्रेंड्स. तर आजचा बेत आपल्याकडे असा आहे, गव्हाच्या शंकरपाळ्या. एरवी आपण दिवाळीच्या वेळेस मैद्याच्या शंकरपाळ्या बनवतो, पण आपण ह्यावेळेस गव्हाच्या शंकरपाळ्या ट्राय करून बघू. तर यासाठी साहित्य लागणारे मी एक वाटीचं प्रमाण घेतलं आहे सगळं. 1 वाटी दूध आणि 2 वाटी ते गव्हाचं पीठ लागेल, किंवा तुम्हाला जसं जास्त जाडसर हवं असेल तर नंतर तुम्ही त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करू शकता. त्यानंतर 1 वाटी इथे पिठी साखर घेतली आहे मी. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि 1 वाटी साखरेला पिठी साखर जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करतो त्यापेक्षा थोडीशी जास्त होते, त्यामुळे पाऊण वाटी साखर घ्यायची. ती 1 वाटी बरोबर पिठी साखरचं प्रमाण होतं. चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे मी इथे. मी काळं मीठ किंवा सेंधव मीठ म्हणू शकता ते यूज करते. गव्हाचं पीठ आहे. गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी मीठ टाकलेलं आहे. तर इथे 1 वाटी दूध गरम करायला ठेवलं मी. थोडंसं तापल्यानंतर त्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करूयात. पिठी साखर ॲड केल्यानंतर ते थोडंसं असं मिश्रण हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट साखरही वापरू शकता, पण साखर दुधामध्ये विरघळायला थोडा टाईम लागतो गॅसवरती. पिठी साखर लगेच मिक्स होऊन जाते. साखरेचं थोडंसं टाईम लागतो, कारण याच्यामध्ये दूध पण थोडंसं आटून जातं, त्यामुळे हे मिश्रण घट्टसर व्हायचं चान्सेस खूप असतात. त्यामुळे शक्यतो पिठी साखर यूज करायची. तुम्हाला साखर वापरायची असेल तर तुम्ही साखर वापरू शकता, नो डाऊट. तर असं हे मिश्रण आपलं छानपैकी एकजीव झालेलं आहे. विदिन 2 to 3 मिनिट्समध्ये हे मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे. तर इथे मी गाईचं तूप घेतलं आहे 1 वाटी गरम करून. इथे आपल्याला गाईचं तूप जे आहे ते घट्ट नाही, असं थोडंसं पातळ गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे ते गाईचं तूप. गाईच्या तुपाच्या शंकरपाळ्या खूप चविष्ट होतात. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. तर ह्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे तूप. तर ह्याला उकळी येत आहे. सुरुवातीला जर तुम्ही तुपामध्ये ॲड करत असाल ना, तर थोडंसं तूप करपण्याची शक्यता असते. तूप शेवटीच ॲड करायचं आणि परत एकदा मिश्रण हे आपण ढवळून घेऊयात एकसारखं एकजीव, जेणेकरून सगळं पूर्ण मिश्रण एकजीव होऊन जाईल. तर तुम्ही हे भांडं जे आहे तुम्ही मोठं पण यूज करू शकता. त्यामध्ये पण डायरेक्ट तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करून पीठ मळू शकता. पण मी इथे छोट्या भांड्यामध्येच, माझ्याकडे छोटं भांडं होतं नॉनस्टिकचं, त्यामुळे मी छोट्या भांड्यामध्ये हे मिश्रण रेडी करून घेतलेलं आहे आणि मी असं गव्हाच्या पिठामध्ये हे मिश्रण ॲड केलेलं आहे. हे सर्व मिश्रण एकसारखं एकजीव मळून घ्यायचं. आणि जर तुम्हाला वाटत असेल जास्त पातळ झाले पीठ, तर ह्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ अजून ॲड करू शकता. इथे मी 1 वाटीच गव्हाचं पीठ पहिल्यांदा ट्राय केलं होतं. त्याच्यावरून पूर्ण मिश्रण असं घट्टसर मळण्यासाठी मला 2 वाट्या लागल्या. म्हणजे टोटल 2 वाट्यांचं पीठ आहे इथे गव्हाचं पीठ. त्यानुसार तुम्ही करू शकता. तर ह्याचे कसे मैद्याचं जे आपण शंकरपाळ्या बनवतो त्याचे असं पूर्ण घट्टसर असा गोळा नाही बनत. गव्हाच्या पिठाच्या थोड्याशा आपल्याला चिरा पडतात, एकदम असं एकजीव नाही होत हा गोळा. त्यामुळे थोडंसं करून मी लाटून एक गोळा बनवून शंकरपाळ्या मी करत आहे. छोटे छोटे गोळे घेतलेत मी सुरुवातीला, पण शक्यतो तुम्ही मोठे गोळे घ्या, कारण ह्याला चिरा जास्त पडतात. त्यामुळे तुम्हाला शेवटी जे आपण कटिंग करतो तर त्याच्यात तुम्हाला इझी होऊन जाईल, तुमचा टाईम वाचेल. मी ते पहिल्यांदा ट्राय केलं त्याच्यामुळे थोडंसं मला आयडिया नाही आली, बट दुसरा मी गुळाच्या भाग घेतला तो मोठाच घेतला होता. इथे मी खाली बसून लाटते आहे शंकरपाळ्या. थोड्याशा अशा चिरा पडतात गव्हाच्या शंकरपाळ्याला. मैद्याच्या कशा एकसारख्या पूर्ण गोल होते आपली चपाती, तशी गव्हाची नाही होत. त्यामुळे अलगद थोडासा जोर लावून पण करावं लागतं. व्यवस्थित लाटल्यानंतर आपण हे चाकूच्या साहाय्याने तुम्हाला ज्या शेपमध्ये हवं आहे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. मी ते चौकोनीच ठेवलं शेप.
तुम्हाला आपले शंकरपाळ्याचे कसे असतात आकार तसे, किंवा ते आपले करंजी जे आपला चमचा असतो कटर त्या साह्याने पण तुम्ही करू शकता. इथे मी नॉर्मलचं यूज केलेलं आहे. ते चारी साईडने असे कट करून घ्यायचे स्क्वेअरमध्ये. त्यानंतर तुम्हाला मग असं कटिंग करायला इझी होऊन जाईल. 1 बाय 1 सगळे छोटे छोटे मी पीसेस बनवते. आणि लाटताना थोडीशी जाडसरच ठेवायची पोळी, कारण तुम्ही जाडसर ठेवली तरच त्याला छान पदर सुटेल आणि फुगेलसुद्धा तळल्यानंतर. आणि खुसखुशीत आणि खमंग तर होणारच आहे आपली शंकरपाळी. तर अशा पद्धतीने मी हे कटिंग करून घेतलेलं आहे सगळं चाकूच्या सहाय्याने. असेच मी सगळे गोळे बनवलेत आणि दाखवते मी तुम्हाला कटिंग करून. थोडेसे वेगवेगळेच ठेवलेत मी ताटामध्ये आणि एका वेगळ्या डिशमध्ये असे, कारण हे मला एकमेकाला चिटकायची खूप भीती वाटत होती, जेणेकरून परत पूर्ण गोळा मला बनवायला त्रास होईल. त्यासाठी मी असे वेगवेगळे ठेवलेले आहेत ताटामध्ये आणि ह्याच्यामध्ये दाखविले. तर इथे मी कढईत तेल गरम करायला ठेवते, जेणेकरून इकडे तेल पण गरम होईल आणि ह्या साईडला माझ्या सगळ्या शंकरपाळ्या पण तयार होतील. सो मी तयारी केलेली अशी तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यानंतर चाळण घेऊ शकता आणि झारा घेऊ शकता तुम्ही. चाळणच्या खाली मी एक ताट ठेवलं आहे, चाळणमध्ये टिश्यू पेपर घेऊ शकता. हे मी तुम्हाला बोलले होते त्या पद्धतीने असे मी 2 ह्याच्यामध्ये बनवले आहेत. सगळे मी एकात मिक्स नाही केले, कारण हे खूप नाजूक वाटतात गव्हाच्या मैद्यापेक्षा. मैद्याच्या कशा जास्त हे होत नाहीत, थोड्याशाच हे असतात, पण गव्हाच्या अशा चिरा लगेच पडतात. त्यामुळे मी वेगवेगळ्या थोडेसे ठेवले. तर थोडंसं टाकून बघितलं आहे मी. तेल आपलं इथे तापत आलं आहे, पण अजून 1-2 मिनटं तापूयात तेल मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला या सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात. कारण जेव्हा तुम्ही एकदम फास्ट किंवा हाय फ्लेमवरती शंकरपाळ्या तळता, शंकरपाळी आपली तळून निघेल पण आतून कच्ची राहील तशीच. त्यामुळे मीडियम किंवा अगदी तेल तापल्यानंतर तुम्ही एकदम लो फ्लेमवरती पण तळू शकता, जेणेकरून आतून पण शंकरपाळी ना शिजून म्हणजे आपली पूर्ण तळून व्यवस्थित खायला खमंग खुसखुशीत होईल. इथे मी एक तळून बघितली आहे, अजून तेल तापलं नव्हतं, त्यामुळे थोडीशी थांबली मी 1-5 मिनटं. सो आता तेल तापलेले आहे. आपण 1 बाय 1 ह्याच्यामध्ये सगळ्या शंकरपाळ्या आपण ॲड करू. पण शंकरपाळ्या तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर थोड्या करून तेलामध्ये तळून घ्या, कारण शंकरपाळ्या कशा जर तूप जास्त झालं असेल आपलं प्रमाणामध्ये तर त्या तेलामध्ये तळताना विरघळून जातात शंकरपाळ्या. सो सुरुवातीला तुम्ही 1 बाय 1 तळून घ्या. एक बॅच झाल्यानंतर दुसरी बॅच तळून घ्या, एकत्र पूर्ण जास्त नका तळू. त्यामुळे कसं होतं आपला थोडासा कॉन्फिडन्स पण लो होतो की एवढं आपण बनवलं आहे, आपण हे सगळं शंकरपाळ्या विरघळत आहेत असं. त्यामुळे थोड्याशा बॅचमध्ये आपण करून घेऊयात. शंकरपाळ्या किंवा हे फराळाचे पदार्थ आहेत आपल्याला दिवाळी नाही पण इतर दिवशी पण खूप खावेसे वाटतात. तुम्ही ट्राय करून बघा कधीतरी. छोट्याशा भुकेसाठी खूप छान म्हणजे असं उत्तम पर्याय आहे हा, सोर्स आहे. किंवा ऑफिसमध्ये संध्याकाळच्या वेळेस भूक लागते त्यावेळेस तुम्ही हे ट्राय करू शकता, खूप छान होतात. तर अशा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. अशा पद्धतीने मी 1 बाय 1 सगळे बॅचेस तळून घेते. इथे थोड्याशाच मी केल्या होत्या, ही दुसरी बॅच मी तळते आहे. ही अशी दिसेल, खूप असा खमंग सुवास येतो आहे. पण ह्या थोड्याशा थंड झाल्यानंतरच आपण खाऊ शकतो, कारण गरम खाल्ल्यानंतर जो खुसखुशीतपणा किंवा खमंगपणा आहे तो आपल्याला टेस्टमध्ये नाही येणार. जेव्हा हे थंड होईल पूर्ण त्यावेळेस आपण ह्याचा आनंद घेऊ शकता, असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर 1 बाय 1 आपण हे सगळं तळून घेऊ. आणि तर अशा पद्धतीने आपले पूर्ण शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत. थोड्याशा वेगळ्या होतात मैद्यापेक्षा, पण छान होतात.
आणि हे कसं गव्हाचं असल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे. सो तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशा झाल्यात. थँक्यू.